हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त अशा पालक पुऱ्या। तर बघा किती छान दिसत आहेत, मस्त अशा एकदम टेस्टी, खूप छान लागतात पालक पुऱ्या, एकदम घरगुती प्रमाणे आणि एकदम हॉटेलसारख्या पालक पुरी आपली तयार होणार आहे। या पद्धतीने करायची मस्त। तर काल मी बाजारातून आणलेली आहे पालक, मस्त अशी ताजी ताजी, एकदम टेस्टी अशा लागणार आहेत। खरंच खूप छान, मस्त अशी बारीक बारीक करायची आहे पालक, एकदम अशी बारीक आपल्याला कापून घ्यायची आहेत, एकदम निवडून छान। या पद्धतीने केले तर खूप छान लागते। बघा बारीक बारीक केलेली आहे मी इथे, आणि आता मस्त अशी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। एकदम टेस्टी आणि पौष्टिक आहेत आपल्या अशा पालक पुऱ्या, खूप छान लागतात। तर बघा मी इथे घेतलेली आहे थोडीशी लसणाची पात, तुम्ही लसण पण घेऊ शकता, कारण की माझ्याकडे पात होती त्यामुळे लसणाची पात घेतलेली आहे। कोथिंबीर घेतली मस्त हिरवीगार, आणि नंतर आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे। आपल्याला लागेल तेवढं पीठ घ्यायचं आहे, आणि नंतर थोडंसं त्यामध्ये बेसन घालायचं आहे, कारण की त्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम अशा फुगतात। मस्त अशी घालायची आपल्याला पालक, एकदम अशी हिरवीगार दिसत आहे, त्यावर घालायचे लसणाची पात। आपल्याला लागेल तेवढं तिखट घालायचं आहे, आम्ही थोडं तिखट खातो त्यामुळे मी जास्त टाकलेली आहे तिखट। हळद घालायची, मीठ घालायचं, आणि नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे, जिऱ्यानं खूप छान लागतात एकदम। आणि नंतर थोडंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, कारण की यामुळे आपल्या पुऱ्या अशा मस्त अशा कडकडीत होतात, त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे, एकदम छान लागतात। नंतर असं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम असं छान, जास्त घट्ट पण नाही जास्त असं पातळ पण नाही, एकदम छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। बघा किती मी छान इथे घेतलेलं आहे मस्त असं पीठ मळून। तेल घातलं तर त्यामध्ये एकदम आपला गोळा चिटक पण नाही, आणि एकदम कडक अशा होतात पुऱ्या, एकदम छान अशा। त्यामुळे थोडंसं तेल घालायचंच गरम करून, एकदम टेस्टी लागतात, कुरकुरीत होतात। बघा इथे मी घेतलेलं आहे मस्त असं थोडंसं कापड, त्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे, आणि नंतर त्यावर मस्त असं लाटायचं आहे आपल्याला। आपण आपल्या हाताने पण करू शकतो, आणि असं पण करू शकतो, आपल्याला जसं होईल तसं आपण करू शकतो आपल्या पालक पुऱ्या। बघा इथे किती छान मस्त अशा करत आहे, एकदम टेस्टी लागतात। आपण आपल्या मनाने करू शकतो अशा, या पद्धतीने पण करू शकतो, आणि लाटून पण करू शकतो। अशा केल्या तर खूप छान लागतात, कारण की याची चवच वेगळी असते। खरंच खूप छान पालक पुऱ्या अशा लागतात ह्या। बघा किती छान दिसत आहेत, एकदम टेस्टी अशा। नंतर आपल्याला मस्त असं तेल घालून घ्यायचं आहे, तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे, आणि तेल असं एकदम गरमच होऊ द्यायचं, कडक। जर आपल्याला तेल जर गरम नाही होऊ दिलं तर त्या चिकटतात एकमेकाला, तेल आपलं कडकच होऊ द्यायचं, त्यामुळे जास्त लवकर आपली पालक पुरी तळून पण निघणार, आणि तेल पण लागणार नाही त्याला जास्त। तेल जर आपलं गरम नसेल झालं तर त्याला तेल चिटकते आपलं, त्यामुळे तेल असं कडकच होऊ द्यायचं 5 मिनिट थोडं, आणि नंतर आपल्याला मस्त अशा त्यामध्ये आपल्या पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत, एकदम टेस्टी अशा। खरंच खूप छान लागतात पालक पुऱ्या, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। तेल खूप असं कडक होऊ द्यायचं, तेल तापल्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या लवकर आपल्याला काढता येतात। झालेला आहे गरम, त्यामध्ये बघा अशा मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत, एकदम छान अशा, खरंच खूप छान लागतात। मस्त अशा आपल्याला काढून तळून घ्यायच्या आहेत,
एकदम टेस्टी अशा खूप छान लागतात ह्या पालक पुऱ्या. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतात. आपल्या मुलं तर आवडीने खातील. एकदम टेस्टी असा नाश्ता आहे सकाळचा, पण एकदम टेस्टी लागतात, एकदम कुरकुरीत अशा खूप छान लागतात. आपण याला चहासोबत पण नाश्ता करू शकतो. एकदम टेस्टी असा नाश्ता, काही न विचार करता, आणि एकदम पौष्टिक पण होईल आणि सगळे खातील पण एकदम असे. बघा किती छान दिसत आहे, तोंडाला पाणी सुटते. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. एकदम टेस्टी असा नाश्ता आपला तयार झालेला आहे. बघा किती छान दिसत आहेत आपल्या पालकपुऱ्या, आणि चहासोबत तर एक नंबर लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. बघा किती छान दिसत आहेत. बाय बाय.